हे बातमी पुण्यातून आहे। पुणे मेट्रोच्या बोगद्याला बोरवेलमुळे खड्डा पडल्याची माहिती समोर आली आहे। मेट्रो प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेताच मंडई स्थानकाजवळ बोरवेलचं काम सुरू होतं आणि या कामादरम्यान थेट मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र पडल्यामुळे पाणी गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोगद्याला तब्बल 6 इंचाचा खड्डा पडल्यामुळे त्याची युद्धपातळीवरती दुरुस्ती करण्यात सध्या यश आलंय। मात्र या प्रकरणी महामेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनू गोरात्रा यांनी खडक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेट्रोच्या मालमत्तेचे अंदाजे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, खरं तर सगळा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, नेमकं काय घडलंय? अमित, गुन्हा दाखल झालेला तू सांगतोय, पण मी त्याच ठिकाणी आहे, पुण्यातल्या शिवाजी रस्त्यावरती, माफ करा, स्वारगेट ते शिवाजीनगर जो भुयारी मेट्रो मार्ग जाणार होता ना, त्याच भुयारी मेट्रो मार्गाच्या बरोबर मी वर थांबलोय आणि ज्या जागी हा बोरवेल पाडण्याचा प्रयत्न झालाय त्या जागेवरती मी आहे। आणि अमित, माझ्या मागे जर बघितलं ना तर हा बोर पाडलेला दिसतोय, एक पाईप पण दिसतोय। आता तो बुजवण्यात आलाय, पण धक्कादायक प्रकार असा की भुयारी मेट्रो मार्गाच्या बरोबर वर कुठलीही परवानगी न घेता या जागा मालकानं बोर पाडण्याचा प्रयत्न केला आणि याच बोर पाडल्यानंतर मेट्रोचं जे काम खरं तर भुयारी मार्गाचं सुरू होतं त्याला छिद्र पडलं आणि त्यानंतर मेट्रोचं मोठं नुकसान झाले। प्रश्न असा आहे ना की नुकसान जरी झालं असलं, आता ते नुकसान खरं तर 2.5 ते 3 लाखाचं झाल्याचं मेट्रोकडून सांगण्यात आलंय, कारवाई करण्यात आली, पण प्रश्न जो उद्भवतो तो सुरक्षिततेचा उद्भवतो। कुठलीही परवानगी न घेता या मालकानं नेमकं हा जो बोर पाडलाय बोरवेल आपल्या जागेवरती, त्यासाठी परवानगी लागत होत्या, पण परवानगी न घेता त्याने हा सगळा बोरवेलचा घाट घातला आणि मोठं नुकसान या सगळ्या प्रकरणात झालेलं आहे। घटनेचं गांभीर्य पाहून आता तक्रार जी दिली आहे, जे मेट्रोचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलंय की ज्यांनी बोर पाडले किंवा जो जागा मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरं तर हे गंभीर स्वरूपाचं आहे अमित। अनधिकृत बोरवेलमुळे मोठा धोका जो आहे तो निर्माण झाला होता आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेकडून आणि मेट्रो प्रशासनाकडून देखील मोठी पावलं उचलण्यात येणार आहेत। खरं तर कायदा या बाबतीत करावा अशी देखील मागणी अनेक संघटनांनी केली आहे। ही दृश्य जी तुम्ही पाहताय हा सगळा पुण्यातला शिवाजी रस्ता आहे आणि स्वारगेट ते शिवाजीनगरचा जो मेट्रोचा भुयारी मार्ग आहे तो जोडणारा हा सगळा रस्ता आणि याच रस्त्याच्या खालून मेट्रो जी खरं तर अंडरग्राऊंड मेट्रो गेलेली आहे तिथं हा सगळा प्रकार घडला आणि इथून मेट्रोचा रस्ता जात असतानाच याच ठिकाणी बोरवेल जे आहे ते खणण्यात आला आणि त्या बोरवेलमुळे खरं तर हे सगळं नुकसान झालं आणि मेट्रोचं जे वॉल होती, वरचा स्लॅब होता, त्याला भगदाड पडलं। आता हे सगळं लक्षात आल्यानंतर पाणी गळती सुरू झाली आणि मग हा सगळा प्रकार लक्षात आला। पण खरंच ही सुरक्षितता पाळणं किती महत्वाचं आहे, कारण हा जो रस्ता आहे पूर्ण दाटीवाटीचा रस्ता आहे। पुढे जाऊन इथं अनेक वाडे आहेत, त्या वाड्यांचा पुनर्विकास करताना काय अडचणी येऊ शकतात मेट्रोला, किंवा आत्ता मेट्रोचं काम जवळपास भुयारी मार्गाचं झालं, इथून मेट्रोचं हे होते, पण खरंच सुरक्षिततेचा प्रश्न या सगळ्या घटनांमुळे पुन्हा ऐरणीवर आला। तर मालकावरती गुन्हा दाखल झालाय, पण अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून पुणे महापालिका असेल किंवा मेट्रो प्रशासन असेल नेमकी काय खबरदारी घेते अमित, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर, आणि या सगळ्या संदर्भात मेट्रोच्या सुरक्षिततेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल टंचाईची अफवा पसरल्याचं चित्र पाहायला मिळते। सोशल मीडियावरती सुरू असलेल्या या अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांची मोठी गर्दी उसळली आहे। पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। इंधनाची कोणतीही टंचाई नसल्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करून सुद्धा याकडे वाहन चालक दुर्लक्ष करतायत आणि पेट्रोल पंपांवरती गर्दी करतायत। या गर्दीमुळे अनेक पेट्रोल पंपांवरचा साठा संपल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर अनेक जण कॅन्समध्ये पेट्रोल भरून घेऊन जात आहेत। तर कोल्हापूरमध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे स्थानिकांनी पेट्रोल पंपांवरती मोठी गर्दी केली आहे आणि सकाळपासूनच स्थानिकांनी पेट्रोलसाठी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। पेट्रोलसाठी सुमारे तासभर रांगेत उभं राहण्याची वेळ आता कोल्हापूरकरांवरती आली आहे। मी श्री शिवाजी देवकर पेट्रोल पंपाचा मालक बोलत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेक्टर साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे पेट्रोल टंचाई नाही आहे, ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे। लोकांनी अफवावरती विश्वास ठेवू नये आणि जे काही पेट्रोल पंप बंद आहेत काय ही जी परिस्थिती अशी झाली की कंपनीनं आता सध्या पॉलिसी बदललेली आहे। पूर्वी कसं होतं, लोड आल्यानंतर पेमेंट केलं चालायचं किंवा क्रेडिट मिळायचं कंपनीकडून, त्यामुळे सगळ्या पंपांना पेट्रोल पाहिजे मिळत होतं। कॅश गोळा झाल्यानंतर लोक पैसे भरायची
सगळं सुरळीत चालू होतं. आता पॉलिसी अशी आलेली आहे, काय करणार असतो ते माहीत नाही. खरं एक्झॅक्ट पॉलिसी अशी आहे की ज्याचं पेमेंट रोख असेल, क्लिअरच असेल, त्याचाच लोड बाहेर काढला जातो. मी जवळजवळ 1.5 तास पेट्रोलसाठी थांबलेलो आहे. काल रात्री येऊन परत गेलेलो आहे. पेट्रोलची भरपूर टंचाई झाली. गेले 1.5-2 तास आम्ही एकाच लाईनमध्ये थांबलोय. पण ही एवढी अडचण आणि टंचाई यायला कशामुळे, ह्याच्यासाठी काहीतरी शासनाने जरा थोडा तोडगा काढावा की जेणेकरून की गरीब जनतेचं पण थोडंसं हलवू नये. आता हल्ली बैला लोक 100 रुपयाचं पेट्रोल टाकत असताना तिथं आता टाकी फुल करायला लागल्यात. कारण एवढी अशी अडचण वगैरे काही नाही, एवढीच की शासनाला जरा विनंती आहे की यावर काहीतरी तोडगा काढावा. तर सोलापुरात अजूनही गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची लांबच लांब रांग बघायला मिळते. घरगुती गॅस सिलेंडर मिळावा म्हणून नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर प्रचंड मोठी रांग लावली आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत. दरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही रांगेमध्ये थांबलोय, मात्र गॅस एजन्सी बंद असल्यामुळे स्थानिकांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. 23 तारखेपासून घरपोच सेवा म्हणतात, आज 25 तारीख आहे. आता कुठली 23/3 पासून आज 25 तारीख आहे. घरपोच सेवा कधी मिळणार आहे त्यांची? 4था-5वा हेलपाट आहे माझा. मी बाळ्यावर येतो इथपर्यंत रोज. कामधंदा सोडून 4 हेलपाटे झाले माझे. आज सकाळी 6:30ला येऊन उभा राहिलो. चहा नाही, पाणी नाही, काय पण नाही. एक तर सासू घरात आजारी, लेकरांची शाळा, परीक्षा त्यांची चालू, कसं करायचं? किती दिवस झालं गॅस बुकिंग? आता गॅस बुकिंग करून 10 दिवस झाला. बर गॅसच नाही. बर स्वयंपाक चुलीवर करावं, काय करावं? घरपोच येतच नाही की कधी आलीच नाही घरपोच टाकी. आता आम्हाला लाईट पूर्ण आता एक सिंगलच टाकी आहे सर. सिंगलच टाकी आहे. आता दुसरी टाकी भेटायला आता आम्हाला इथं अजून उद्या या, परवा या, KYC करा, असे अडचणीला सामोरे जाते. आता काय करायचं साहेब, आम्हाला इलाजच नाही. तर गॅस एजन्सीच्या बाहेर अजून सुद्धा मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. आपल्याला गॅस मिळेल की नाही अशी भीती अनेकांच्या मनात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळतात. दरम्यान गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लाकडी सरपणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि सरपणाच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. त्यामुळे लाकडी सरपणाचा इंधन म्हणून वापर करून तयार करण्यात येणाऱ्या दुधाच्या मिठाईचा उत्पादन खर्च आता वाढला आहे. त्यामुळे मिठाईचे बाजारभाव सुद्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे मिठाईचा खप घटण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील अनेक घटकांवर झालाय आणि सर्वात मोठा परिणाम झालाय तो गॅस पुरवठ्यावरती. त्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्याने अनेक व्यवसाय जे आहेत त्याच्यावरती याचा परिणाम झालाय. आता आपण आंबेगाव तालुक्यातील एका मिठाई बनवणाऱ्या केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी ही जी मिठाई आहे ही मिठाई लाकडापासून लाकडाच्या ज्या भट्ट्या आहेत ह्या भट्ट्यांपासून या ठिकाणी दुधापासून मिठाई बनवली जाते. खरं तर ह्या मिठाई केंद्रामध्ये लाकडापासून पेटणाऱ्या भट्ट्या आहेत आणि त्या भट्ट्याच्या उष्णतेवरती या ठिकाणी मिठाई बनली जाते. असं असलं तरी जो गॅस पुरवठ्याचा परिणाम आहे त्यामुळे लाकडाच्या मागणीतही वाढ झाली आहे आणि लाकडाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे या ठिकाणी हे जे सरपण आहे हे सरपण मागले, त्यामुळं ह्या मिठाई बनवण्याच्या व्यवसायावरती सुद्धा कुठेतरी परिणाम झालाय. आपल्यासोबत आहेत मिठाई बनवणारे व्यावसायिक. दादा काय सांगाल, खरं तर गॅस पुरवठा बंद झालाय, तुमचा व्यवसाय पूर्ण लाकडावरती आहे, या व्यवसायावरती लाकडाच्या पुरवठ्यावरती या युद्धाचा काय परिणाम झालाय का? लाकडाचा रेट 10 पटीने वाढलेला आहे, त्याच्यामुळे आता मालाचा रेट वाढणार आहे. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी लाकडाचे जे सरपण आहे ह्या सरपणाचे दर कुठेतरी 10 ते 15% वाढलेत. त्यामुळे हे जे मिठाई बनवणारे व्यावसायिक आहेत त्यांनाही कुठेतरी चढ्या भावाने हे सरपण विकत घ्यावं लागतंय आणि त्याचा परिणाम जो आहे तो या मिठाई बनवण्याच्या प्रक्रियेवरती होतोय. त्यामुळे मिठाईचे दर वाढणार आहेत आणि मिठाईचे दर वाढल्यामुळे ग्राहकांची कुठेतरी मिठाई घेण्याकडे त्याच्या मिठाई घेण्यावरती परिणाम होईल. मिठाईचा खप जो आहे तो आता कमी होणार असल्याची भीती या ठिकाणी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे. तर सध्या गॅस टंचाईचा फटका हा सगळ्या नागरिकांना बसतोय. मात्र जळगावच्या नशिराबादमध्ये एका शेतकऱ्याकडून मागील 20 वर्षांपासून घरगुती स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा वापर केला जातोय. चंदन पाटील या शेतकऱ्याने केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींच्या शेणाचा वापर करत गोबर गॅस प्रकल्प उभारलेला आहे. शेतकऱ्यांनी हा पर्याय स्वीकारल्यामुळे त्याला गॅस टंचाईचा कुठलाही फटका बसलेला नाहीये. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एक शेतकरी त्याने स्वतःचा या ठिकाणी गोबर गॅस प्रकल्प तब्बल 20 वर्षापासून या ठिकाणी सुरळीतपणे सुरू केलेला आहे. त्याचमुळे त्याला आज देखील या ठिकाणी टंचाईचा सामना करावा लागत नाहीये. आपण बघतोय
तर नशिराबादच्या या चंदन पाटील शेतकऱ्यांनी व शेतकरी कुटुंबियांनी गेल्या 20 वर्षापासून म्हणजे 2004 पासून या ठिकाणी गोबर गॅस प्रकल्प सुरू केला. आपण हे जे टँक बघतोय या टँक मध्ये शेण टाकलं जातं. त्यानंतर या खाली या जमिनीच्या खाली या ठिकाणी टँक आहे. त्या टँकच्या माध्यमातूनच या ठिकाणी जी नळी दिसते या नळीच्या माध्यमातून गॅस तयार होतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला टँक दाखवण्यात येते की त्या माध्यमातून हे जे वेस्टेज मटेरियल आहे ते वेस्टेज मटेरियल कुठेतरी बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी होतं आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी जर आपण बघतोय तर या ठिकाणचा जो गोबर गॅसचा प्रकल्प तो यशस्वीपणे पार पडतोय. तब्बल 20 वर्षापासूनचे या शेतकऱ्याने हा गोबर गॅस प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे. दुसरीकडे असं असलं तरी या ठिकाणचे जे एलपीजी सिलेंडर आहे त्याचा तुटवडा कुठेतरी भासतो आहे. मात्र तुमच्याकडे अद्यापही गोबर गॅस प्रकल्प यशस्वीपणे पार पडतोय, सुरळीतपणे चालतोय. काय सांगणार? आम्हाला सध्या तरी 2004 सालापासनं गॅस सिलेंडर म्हणजे कमीत कमी वर्षातनं एक सिलेंडर लागतो. तो पण आम्हाला जून जुलैच्या दरम्यान पावसाळा असल्या कारणाने गॅस तयार होत नाही, सूर्यप्रकाश कमी असल्या कारणाने त्यावेळेसच लागतो. अन्यथा आम्हाला सिलेंडरची गरज भासत नाही. दोघं टाईम 6 लोकांचा स्वयंपाक 2 टायमांचा पूर्ण होतो. दादा किती वर्षापासून या गोबर गॅस प्रकल्प या ठिकाणी आहे आणि नेमकी किती बचत या ठिकाणी होत असते? 2004 सालापासून गोबर गॅस आहे आणि आतापर्यंत 1,80,000च्या आसपास आमची बचत झालेली सिलेंडरमध्ये 20 वर्षामध्ये. दादा इतर नागरिकांना तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल या गोबर गॅस प्रकल्पासंदर्भात? ज्यांच्याकडे गायी म्हशी आहेत त्यांना व्यवस्था आहे जागेची, त्यांनी गोबर गॅस करायला काही हरकत नाहीये. त्यांनी जर असा प्रकल्प केला तर त्यांची निश्चितच बचत होईल. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.